कुणी किती जागा लढायच्या यावरून अडलंय की कुणी कोणत्या जागा लढायच्या हे ठरत नाहीये। काँग्रेसनं साथ सोडली तर मुस्लिम आणि दलित मतांचं काय करायचं हे समजत नाहीये की शरद पवार पत्ते उघड करत नसल्यामुळे गाडा पुढे सरकत नाहीये। असे एक ना अनेक प्रश्न ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना आणि ठाकरे बंधूंना मानणाऱ्या मराठी मतदाराला पडलेत। आणि त्यामागचं कारण म्हणजे महापालिका निवडणुकांची घोषणा होऊन सुद्धा दोन्ही ठाकरे बंधूंकडून जाहीर होत नसलेली युती। दोन्ही ठाकरे बंधू गरजेपेक्षा जास्त विलंब करतायत का, आणि या विलंबाची त्यांना नेमकी किती मोठी किंमत मोजावी लागू शकते, याच प्रश्नांचा आढावा घेणारा राजकीय शोलेचा हा रिपोर्ट। गणपती आले नि गेले, एकमेकांच्या बर्थडेचे केक कापून झाले, दिवाळीत एकत्र फटाकेही फोडून झाले, कधी लग्नाच्या मांडवात चर्चा झाली तर कधी बारशाच्या कार्यक्रमात। पण ठाकरे बंधूंकडून युतीच्या निर्णयावर काही शिक्कामोर्तब झालं नाही। सोमवारी दुपारी राज्य निवडणूक आयोगानं महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजवलं आणि मंगळवारी सकाळी संजय राऊत आणि अनिल परबांनी राज ठाकरेंच्या घराची बेल वाजवली। शिवतीर्थ बंगल्यावर पार पडलेल्या बैठकीसाठी मनसेच्या वतीनं स्वतः राज ठाकरे आणि बाळा नांदगावकर तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं संजय राऊत आणि अनिल परब उपस्थित होते। आता महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यात म्हटल्यानंतर मनसे आणि ठाकरेंची शिवसेना युतीची ब्रेकिंग न्यूज देईल असं पत्रकारांना वाटलं। मात्र बैठकीतून बाहेर पडलेल्या अनिल परबांनी मीडियाचा भ्रमनिरास केला। सगळ्या गोष्टी चर्चेत आहेत। चर्चेअंती ज्या वेळेला शेवटचा निर्णय होईल त्यावेळेला पत्रकार परिषद घेऊन आपल्याला कळवण्यात येईल। मी याच्या बाबतीमध्ये आता कुठलंच काही आपल्याला सांगू इच्छित नाही। एकदा अंतिम स्वरूप आलं त्याला की आम्ही आपल्याला कळवू। कोणत्या तारखेला केली जाऊ शकते? मी पुन्हा एकदा सांगतो, युतीची घोषणा किंवा कोणाबरोबर काय चर्चा या सगळ्याचा जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी चर्चेत जेव्हा असतात तेव्हा चर्चा सांगितली जात नाही, निर्णय सांगितले जातात। अनिल परबांकडून हताश झालेल्या मीडियाला आशेचा किरण दिसला तो बाळा नांदगावकरांच्या प्रतिक्रियेमध्ये। ही गोष्ट खरी आहे की आज आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये काही गोष्टी ठरलेल्या आहेत, त्याप्रमाणे पुन्हा आम्ही आता बसणार आहोत आणि मला वाटतं की तुम्हाला बातमी लवकरात लवकर आम्ही देऊ शकतो, काय अडचण आम्हाला वाटत नाही। आता बैठकीला उपस्थित असलेली तिसरी व्यक्ती म्हणजे संजय राऊत। ठाकरेंची युती कधी होणार असा प्रश्न कानावर पडताच संजय राऊतांचा पारा का चढला हे त्यांनाच ठाऊक। तुम्ही महायुती हा प्रश्न विचारता का? ते जे काय महायुती नावाचं त्रांगडा आहे, हां आम्ही एकत्र येणार एकत्र लढणार, त्यांना प्रश्न विचारता का? नाही ना। पण ठाकरे बंधूंना हा प्रश्न का विचारता? आम्ही बघू ना। मी ज्या ती तुमच्यासमोर बोलतो आहे की माननीय राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे एकत्र निवडणुका लढत आहेत। हां महायुतीच्या लोकांना दिल्लीत जाऊन अमित शहाच्या पायावर डोकं ठेवावं लागलं की आमची युती करा, आमची युती करा, बाबा लगीन बाबा लगीन, बरं का? तसं आहे ते। नॉर्मल मोडवर आल्यानंतर संजय राऊतांनी अखेर सांगूनच टाकलं। माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आलेले आहेत। मुंबई महानगरपालिका, ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, पुणे आणि नाशिक या प्रमुख महानगरपालिकांमध्ये आम्ही एकत्र लढतो आहोत। बाकी इतर महानगरपालिकेमध्ये स्थानिक पातळीवरती जे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते निर्णय घेतील। युतीची घोषणा कधी हा प्रश्न जसा ठाकरेंची पाठ सोडायला तयार नाही, त्याचप्रमाणे काँग्रेस आणि महाविकास आघाडीचं काय हा सवालही त्यांचा पिच्छा सोडायला तयार नाही। कारण राज ठाकरेंचं कारण देत काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिला असला तरी एकमेकांची काडीमोड घेतल्याची घोषणा ना काँग्रेसनं केली ना ठाकरेंच्या शिवसेनेनं। काँग्रेस या क्षणी सोबत आहे असं मला दिसत नाही। मी मला मागे म्हणालो की बिहारच्या निकालानंतर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढलेला आहे, हे मागे म्हणालो मी। खरं म्हणजे त्याने आमच्याबरोबर मुंबईच्या या लढाईत असायला पाहिजे होतं, ही आमची भूमिका आहे। आम्ही त्यांच्या वरिष्ठांशी बोललो आहे, पण त्यांनी ती बाब स्थानिक पातळीवर सोडलेली आहे। नेहमीप्रमाणे ही बाब त्यांनी स्थानिक पातळीवर सोडलेली आहे आणि स्थानिक पातळीवरील नेत्यांना आमचं आव्हान कायम असेल की तुम्ही वेगळी चूल मांडून भारतीय जनता पक्षाला मदत होईल
अशा प्रकारच्या भूमिका कोणी या मुंबईच्या लढाईमध्ये घेऊ नये. काँग्रेसची आयडिओलॉजीज कधीच त्यांच्याबरोबर मॅच होऊ शकत नाही किंवा सोबत राहण्याचा विषय येत नाही. मदत करण्याचा सुद्धा विषय येत नाही दूरपर्यंत. आम्ही सत्तेपेक्षा आमच्या विचाराला धरून आम्ही काम करणारी माणसं आहोत. सत्तेसाठी झालं असतं तर आम्ही काही आघाड्या आणि युत्या केल्या असत्या, कुठल्याही याला कॉम्प्रोमाइज केलं नसतं. सत्ताही सर्वोच्च नाही आहे, विचार जगला पाहिजे. काँग्रेस सोबत यावी यासाठी तुम्ही अजूनही आशावादी बघा, आहात असं आहे की महाविकास आघाडी आहे. आजही आम्ही सगळे महाविकास आघाडीमध्ये आहोत. त्याच्यामुळे आमचा शेवटपर्यंत हा प्रयत्न राहणार की महाविकास आघाडी एकत्र राहावी. आता हे वर्षा गायकवाडांचं मत हे त्यांचं मत आहे. आमचं मत असं आहे की महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढली पाहिजे. जुलै महिन्यामध्ये महाविकास आघाडीची आवश्यकता नाही असं म्हणताना आतापर्यंतचा जो प्रवास आहे तो त्यांचा आणि आताची जी काही त्यांची विधानं येत आहेत त्याच्या अनुरूप त्यांचा विश्वास वाढलेला अति वाढलेला आहे असं दिसतंय. असं की ही याची जर जाणीव 4-5 महिन्यापूर्वी जर संजय राऊत साहेबांना झाली असती तर अधिक चांगलं झालं असतं, कारण त्यांनीच म्हटलं महाविकास आघाडीची आवश्यकता नाही. ठाकरे बंधूंनी अपेक्षेप्रमाणे युतीची घोषणा केली तर काँग्रेसनं महाविकास आघाडीतल्या लहान पक्षांसोबत आघाडी करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. रिपब्लिकन पक्षाच्या गवई गटाशी काँग्रेसनं देखील चर्चा सुरू केली. तर स्वबळासाठी सर्वात जास्त आग्रही असलेल्या मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी राहुल गांधींच्या सभेसाठी प्रयत्न देखील सुरू केले. सोबळाची तयारी झाली तुमची? नक्कीच झाली आहे. मुंबईमध्ये तर आमचे लोक करत आहेत सगळी तयारी. आम्ही लढू मुंबईमध्ये. आम्ही समविचारी पक्षांना एकत्र घेऊन लढतो आहोत. मग त्यामध्ये अनेक पक्ष आहेत स्थानिक लेवलचे. असे 4-5 पक्षाची मोड बांधून लढायचा आमचा निर्णय झालेला आहे. मुंबई महानगरपालिका एशियातली मोठी महानगरपालिका आहे, त्यामुळे त्यांना नक्कीच विनंती केली जाईल. आणि सातत्याने मी बघितले की राहुलजींचं नेहमीच मुंबईवरती प्रेम राहिलेलं आहे, त्यामुळे ते मला अपेक्षा आहे की ते आम्ही त्यांच्या संदर्भामध्ये विनंती त्यांना करू आणि त्या संदर्भामध्ये त्यांना बोलवण्याचं काम करू. काँग्रेसचं बऱ्यापैकी ठरलंय. किमान काँग्रेसचे नेते तरी तसं अधोरेखित करण्याचा प्रयत्न करतायत. ठरत नाहीये ते ठाकरे बंधूंचं. खरं तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार कळल्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. मात्र युतीची घोषणा करण्यासाठी ठाकरेंकडून होत असलेला विलंब पाहता तो उत्साह प्रत्यक्षात निवडणुकांपर्यंत कितपत टिकणार हा खरा प्रश्न आहे. आणि तो उत्साह निवडणुकांच्या आधीच विरला तर त्यासाठी कार्यकर्ते नव्हे तर ठाकरे बंधू जबाबदार असतील हे देखील तेवढंच खरं. सूरज सावंतसह राजू सोनावणे आणि वेदांत देव, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.